निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। संगमनेरसह अहिल्यानगर, श्रीगोंदा व पुणे परिसरातील शेळी चोरी करणारी टोळी जेरबंद। 10.13 लाखांचा मुद्देमाल जप्त। संगमनेर, अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, श्रीगोंदा, अहिल्यानगर तसेच पुणे जिल्ह्यातील विविध भागात शेळ्या व बोकड चोरी करणाऱ्या सराईट टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे। या कारवाईत 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण 10.13 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ओमकार सुधाकर परमवार वय 27 वर्षे राहणार खडकी बाजार पुणे, शहाबाज सिराज कुरेशी वय 26 वर्षे राहणार एरवडा पुणे, सक्षम विवेक भोर वय 19 वर्षे राहणार पिंपरी पुणे आणि अरबाज रशीद कुरेशी वय 26 वर्षे राहणार एरवडा पुणे यांचा समावेश आहे। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी जिल्ह्यातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते। त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी 31 जुलै रोजी गुप्त बातमीदारामार्फत शेळ्यांची चोरी करणारे आरोपी 4 चाकी वाहनातून केडगाव बायपास येथे येणार असल्याची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगोळे तसेच पोलीस अंमलदार शाहिद शेख, फुरकान शेख, प्रशांत राठोड, सागर ससाणे, रोहित एमूल, सतीश भवर आणि बाळासाहेब गिरी यांच्या पथकाने केडगाव बायपास येथे सापळा रचला। तपासणी दरम्यान टाटा सुमो गोल्ड MH12 JB 0171 हे संशयास्पद वाहन ताब्यात घेण्यात आले। वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये शेळ्या आढळून आल्या। यानंतर 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। या कारवाईत पोलिसांनी 35,000 किमतीचे 2 मोबाईल, 28,000 रुपये किमतीच्या 3 शेळ्या व 1 बोकड तसेच सुमारे 9 लाख रुपये किमतीची टाटा सुमो गोल्ड असा एकूण 9.63 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। पुढील तपासादरम्यान चोरीतील व्यवहारातून 50,000ची रक्कमही जप्त करण्यात आली। त्यामुळे जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 10.13 लाखांवर पोहोचली। चौकशी दरम्यान आरोपींनी अहिल्यानगर, श्रीगोंदा, संगमनेर तालुका तसेच पुणे जिल्ह्यातील रांजणगाव MIDC परिसरात शेळ्या व बोकड चोरी केल्याची कबुली दिली। चोरीतील जनावरे विविध मटण विक्रेत्यांना विकल्याची माहितीही त्यांनी पोलिसांना दिली आहे। या प्रकरणात काही मटण विक्रेतेही संशयाच्या भोवऱ्यात असून इरफान फकीर महम्मद कुरेशी, लोणी काळभोर, फैजल अब्दुल कुरेशी, दापोडी, सिराज अमीर कुरेशी, शाहिद सिराज कुरेशी, खडकी बाजार आणि रजा अब्दुल शेख विश्रांतवाडी हे सध्या फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणी आरोपींना संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 408/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये तपासासाठी हजर करण्यात आले असून पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस करत आहेत।